नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे महादेवांनी सांगितले त्यांचे 2 रूपे आणि शिवलिंग पूजनाचे महत्त्व ही कथा घेऊन आली आहे. ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आले. ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले. ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले. मग ते म्हणाले, हे शंभूनाथा, आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे. शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला. त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले. सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले. तर मित्रांनो, इथे सांगितले आहे, प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तूंना पुरुष वस्तू म्हणतात. अल्पकाळ टिकणाऱ्या अर्थात क्षणभंगूर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात. त्यांनी भगवानांना हार, नुपूर, दिव्य पुष्पमाला, सुगंधी पुष्पे, मुकुट, रत्नजडित कुंडले अशा अनेक वैभवशाली आणि दिव्य वस्तू अर्पण केल्या. या त्यांच्या पूजनाने भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, ब्रह्मदेव, श्रीहरी, तुम्ही माझे पुत्रच आहात. आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझे पूजन केले, त्यामुळे मी अतिशय संतुष्ट झालो आहे. याच कारणास्तव आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. ही मला अतिशय प्रिय असेल. या दिवशी जो मनुष्य उपवास करेल, ब्रह्मचर्य नियमाचे पालन करून माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल, तो भक्त मला अतिशय प्रिय होईल. माझ्या कृपेने त्याच्या हातून उत्तमोत्तम कार्य होतील. त्याला इतरांचे पालन पोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळते, तेवढेच पुण्यफल शिवरात्रीच्या दिवशी माझी पूजा केल्याने प्राप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती येते. त्याप्रमाणे शिवरात्रीला माझी उपासना केल्याने माझ्या विश्वकल्याणरूपी धर्माचे सामर्थ्य वाढेल. माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ही स्थिती विशेषत्वाने योग्य मानली जाईल. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभरूपाने प्रकट झालो होतो, ती मार्गशीर्षातील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती. जो मनुष्य मार्गशीर्ष मासात आद्रा नक्षत्रयुक्त तिथींना माझ्या लिंगाचे, मूर्तीचे किंवा पार्वतीसह माझे दर्शन घेईल, तो मला कार्तिकेयपेक्षा अधिक प्रिय होईल. या शुभदिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या त्या दिवसाच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल. या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित पुण्य लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभरूपाने म्हणजेच देदीप्यमान लिंगरूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल. जगातील लोक याचे दर्शन व पूजन करू शकणार नाहीत. म्हणून हा अनादी अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल. या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष प्राप्त होईल. या लिंगाचे दर्शन घेतल्याने, त्याचे ध्यान केल्याने, त्याला स्पर्श केल्याने मनुष्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होईल. मी अग्निमय पर्वत रूपाने जेथे प्रकट झालो होतो, ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल. तेथे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थे प्रकट होतील. तेथे राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्ष प्राप्त होईल. माझी 2 रूपे आहेत, निराकार आणि साकार. मी परब्रह्म परमात्मा आहे, एकमेव आहे. अन्य कोणत्याही देवतेला माझ्यासारखी 2 रूपे नाहीत. मी प्रथमतः अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो, मग मी सगुण साकार रूपाने प्रकट झालो. ब्रह्मभाव हे माझे निराकार स्वरूप आहे. महेश्वर भाव हे माझे सगुण साकार स्वरूप आहे. ही माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत. जीवांवर कृपा करणे, त्यांच्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे. मी सर्वात विस्तृत आहे. मी सर्वात पुरातन आहे. मी या विशाल अंतर्बाह्य व्यापून आहे.
मी सर्वत्र स्थित आणि व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे. मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म या नामाने संबोधला जातो. विश्वामध्ये सर्गापासून अनुग्रहापर्यंत जी 5 महत्कार्ये आहेत ती मीच करतो. ही कार्ये माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही, कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे. मीच सर्वांचा स्वामी आहे. माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंगरूपाने प्रकट झालो. मग माझ्या अज्ञात ईश्वरत्वाचा तुम्हाला साक्षात्कार करावा म्हणून सगुण साकार रूपाने प्रकट झालो. हे माझे साकार स्वरूप माझ्यातील ईश्वराचा आणि निराकार स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करते. लिंग हे माझे स्वरूप आहे, माझे प्रतीक रूप आहे. हे उपासकाला माझी समीपता मिळवून देणारे आहे. लिंग आणि लिंगी यात भेद नाही, म्हणून ज्ञानीजनांनीही लिंगपूजन करावे असे माझे सांगणे आहे. जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्याची नित्य दृढ भावाने आराधना करतो तो उपासक मत्स्वरूप होतो. एकापेक्षा अधिक शिवलिंगाची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला माझ्या अनेक रूपातील एकत्वाची अनुभूती येते. तो परमानंद स्वरूप सौख्य भोगतो. जिवंतपणीच भवपाशातून मुक्त होतो, ज्याला मरणोत्तर शिवलोक प्राप्त होतो. प्रमुखतः शिवलिंगाची स्थापना करावी. माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे लिंग स्थापनेच्या तुलनेत गौण कर्म आहे. जे भक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाहीत त्यांच्यासाठीच मूर्तीची योजना आहे. एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत, मंदिरे आहेत, पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही. भगवान महादेवांनी ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले. लिंगपूजनाचे महत्त्वही कथन केले. त्यामुळे त्या दोघांना खूपच आनंद झाला. त्यांनी जिज्ञासेने विचारले, हे प्रभो, विश्वाच्या संदर्भात सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही तुमची 5 नित्यसिद्ध कार्ये आहेत. यांच्याविषयी काही सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, ब्रह्मा, विष्णू, माझी कार्ये म्हणजे कर्तव्ये अतिशय गहन आहेत. ती समजून घेणे तसे सोपे नाही. तथापि यांच्याविषयी थोडक्यात सांगतो. विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तुमात्र आकारास येणे, यालाच सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे त्या विश्वाचे स्थिर राहणे, वाढणे याला पालन म्हणतात. त्याचा विनाश होणे याला संहार म्हणतात. प्राणांचे उत्क्रमण यालाच तिरोभाव म्हणतात. आणि या संसारातून सुटका होणे हाच माझा अनुग्रह आहे. माझा होणे म्हणजे मोक्ष मिळणे. माझी सृष्टी आदी 4 कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहेत. अनुग्रह हा माझ्यातच स्थित असतो. मोक्ष मिळणे म्हणजे माझ्यात विलीन होणे. माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतांमध्ये पाहतात. ते पृथ्वीमध्ये सृजन, जलामध्ये स्थिती, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात. याचे स्पष्टीकरण मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते. जलामुळे त्या सृष्टीची वृद्धी होते. अग्नी सर्वांना जाळून टाकतो, नष्ट करतो. वायू सर्वांना स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो. विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप या पंचमहाभूतांमध्ये पाहावे. ही पंचकर्मे करण्यासाठीच मी 5 मुखे धारण केली आहेत. त्यापैकी 4 मुखे 4 दिशांना आहेत आणि 5वे मुख मध्यभागी आहे. हे पुत्रांनो, तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे मी तुम्हाला क्रमशः सृष्टी निर्मितीचे आणि तिच्या पालनपोषणाचे अधिकार दिले. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रमे संहार व तिरोभाव ही दोन्ही कार्ये प्राप्त करून घेतली आहेत. पण मोक्षाचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही, कारण मी स्वतःच मोक्ष स्वरूप आहे.
रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाहीत. आपण जे कार्य करतो त्याची मूळ प्रेरणा भगवान शंकराकडूनच प्राप्त झालेली आहे. याचे त्यांना नित्य स्मरण आहे. म्हणून मी त्यांना माझ्यात विलीन केले. त्यामुळे त्यांचे रूप, वेश, कृत्य, आसन, वाहन, आयुधे या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत. तुमच्याकडून असे घडले नाही. तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झालात. तुम्ही करत असलेली कार्ये ही तुम्हाला माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झाली आहेत हे तुम्ही विसरलात. स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून एकमेकांशी श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात. ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही तो माझ्यासारखा ज्ञानी माझ्यात विलीन होतो. या ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा जप करावा. या साधनेने मनुष्य अभिमानरहित होतो. प्राचीन काळी मी लोककल्याणार्थ माझ्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे. या महामंगलकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा मंत्र माझा आत्मा आहे. हा माझ्या पाचही मुखातून प्रकट झाला आहे. माझ्या उत्तरेकडील मुखातून आकाराचे, पश्चिम मुखातून उकाराचे, दक्षिण मुखातून मकाराचे, पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भवन झाले. त्या 5 अवयवांचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली. हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे. हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली. हा षडक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करतो. यातूनच मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली. त्यांचेही 5 भेद आहेत. शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्रीही यातूनच उत्पन्न झाली. गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले. त्या वेदांमधून कोट्यावधी मंत्र निर्माण झाले. त्या मंत्रांनी विभिन्न कार्ये सिद्ध होतात. प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तिदायक आहेत. तर भगवान महादेव जगदंबा पार्वतीसह उच्च आसनावर विराजमान होते. त्यांच्यासमोर ब्रह्मदेव आणि श्री विष्णू उत्तराभिमुख बसले. शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छादित केले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून प्रणवाचा 3 वेळा उच्चार केला. त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले. गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःलाच शिवचरणी समर्पित केले. ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव आणि श्री विष्णू म्हणाले, प्रभू, तुम्ही साकार आहात, निराकार आहात. तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्ही सर्वात्मक आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रणवाचे उपदेष्टे आहात. तुम्ही प्रणव लिंगस्वरूप आहात. पंचब्रह्म स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सृजनादी पंचक महाकर्मांमध्ये अत्यंत कुशल आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही परमेश्वर आहात. तुम्ही सनातन परब्रह्म आहात. तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण अनंत आहेत. तुमच्या शक्ती अनंत आहेत. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुमचे लीला कर्तृत्व वर्णनातीत आहे. तुम्हाला नमस्कार असो. ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांनी श्रीगुरु महादेवांची भक्तिभावाने स्तुती केली. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, आद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्ती होते. सूर्य संक्रांतीने युक्त महाआद्रा नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला उच्चार कोट्यावधी जपसंख्येचे पुण्यफल देतो. मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसू नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा, होम, तर्पण आदी कृत्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो.
या सत्कर्मांचे पुण्यफल आर्द्रा नक्षत्रातील सत्कर्मांच्या पुण्यफला इतकेच असते. प्रातःकाळी आणि मध्यान्ही पूर्व माझ्या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे. पूजा करणाऱ्यांसाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे. तथापि शिवलिंगाची पूजा करणे केव्हाही चांगलेच आहे. ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाचे प्रणव मंत्राने आणि मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वतः स्थापना करावी. ज्यांना शक्य नाही त्यांनी ती दुसऱ्यांकडून करून घ्यावी. त्या शिवलिंगाची उत्तम द्रवमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी. त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन आणि उत्तम सदुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.